पेन तर खूपच नाही, त्याला दुखत नाही बरं का, तुम्हाला फक्त बाहेर टाकल्यासारखं वाटतं. दुखावा कुठं नाही, कारण की सगळ्या परफेक्ट बॅलन्स देऊन तो उभा राहतो. ही सुद्धा ही टिकतो. फक्त ज्यादा पळाल्यानंतर पाय वर धरतोय असं होतंय का? वर नाही धरत. हा पाय आहे ना, हा बाहेरच काढतो. डायरेक्ट बाहेरच काढतो आणि तिरका पळत जातो तिकडच्या साईडला. अच्छा. झालं तू सोन्या. खूप चलचल करेल झालं रे, झालं पाहिजे झालं सोन्या, झालं सोड. तसं रिएक्ट करत नाही. परंतु इन्फेक्शन सोर्स कुठं पण दिसा नाही त्याला, म्हणजे हीच कुठं झाली ती बघावी लागेल आपल्याला. एक्सरेची सुद्धा गरज नाही. नाही ती बडे झाले या बडेला कसं चिकन बिर्याणी होय. दीपक आहे ना तिथं? तिथं एवढं टाईट नाही बरं का तिला दुर्गा थोडी मला होती बोंबलायची कमी आली नाही तर लई खालची बाजू नाही, खालची बाजू औषध काय काय चालू आहे त्याला? खालची बाजू नाही, खालची बाजू पुढे ही चलचल का मास्क घालू नाही पुढे चला झालं. उलटी बिलटी काय झालं? नाही तसलं काय नाही. काय जॉईंटिस मध्ये कन्वर्ट झाले का कशी काय जाते? तुम्ही काय उचलला 3 वाजता म्हणलं जेव्हा गेला कामात तेव्हा त्याची पैदास करायची राव काय पैदास करता हे द्यायला बघतोय हे द्या मुली होती
आता भरता 3 टाइम द्यावं लागतं. 3 टाइम पेमेंट दिली महिन्याला बिल तर आपलं 2 टाइम 3 टाइम करायचं. हे बुकणार आहे आता पुन्हा बुल चढणार नाही मला माहिती आहे. बॉल ही झालं घासणे बॉल घासणे किंवा बाजूला बॉल सोडणे हा जो प्रकार झालेला आहे तो खूप दिवसापूर्वी. तरी किती दिवस झाले? महिना होता. खूप वेळ गेला. आता तिथे फॅट तयार व्हायला लागली. फॅट तयार होणं असं केसला लगेच आलेल्या रिझल्ट मिळतो. कमीत कमी मी तुम्हाला 50% गॅरंटी दिली. मी 1000 प्रेशर केलं मला माहीत आहे लागणार नाही. पूर्ण निष्ठून हडवर गेले की जाऊन तिथं टोचतंय त्याला टोचतंय वरती म्हणजे हे हा तिथनं कुठून वर गेलं. आता आपल्याला वडावं लागेल. वडून त्या भागात सर्व प्लॅस्टिक करावं लागेल. बरं ह्या केसेसमध्ये 50% शास्त्रची असते पाय लागतो. पाय लागतो. मी व्हिडिओ बघितला असेल माझं शेणी असंच पाहिजे पुढचाच झाला लागून येतो पाय. ऑपरेशन हा एक पर्याय राहतो. नाही हे साधारणतः 2 महिन्यापूर्वी ह्याला प्रॉब्लेम असा चालतात. माझ्याकडे डॉक्टरांकडे नेलता आम्ही. त्यांनी काय असं एक्सरे वगैरे काढून काय बघितलं नव्हतं पण गोळ्या दिलत्या त्यांनी. मग त्याच्या वेळेस थोडं त्याला बरं वाटलं होतं चालत होतं चांगलं. पण त्याचा 2-3 दिवस झालं त्याला हेच होत आहे. दोन्ही बाजू वाटत बारा 12 पुढे आपण म्हणतो का ना